अहिल्यानगर बंदला प्रतिसाद नाही. सराफ व्यापाऱ्यांनी दुकानं ठेवली सुरू. आंदोलनाची हवा निघाली. उमेश बोऱ्हाडे यांच्या बंदच्या हाकेला प्रतिसाद नाही. बाजारपेठ सुरळीत. आठ दिवसांच्या आंदोलनानंतरही सराफ बाजार सुरूच. आंदोलनात फूट. शहर बंद फ्लॉप. स्थानिक व्यापाऱ्यांनी आंदोलनापासून ठेवले अंतर. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांच्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला आज मोठा धक्का बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. सराफ सुवर्णकार समितीचे उमेश बोऱ्हाडे यांनी दिलेल्या शहर बंदच्या हाकेला स्थानिक सराफ व्यावसायिकांनी फारसा काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंदोलनातील एकजूट आणि प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गेली 8 दिवसांपासून एसपी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असून सोशल मीडियावरही या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू होती. अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचं आवाहन आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत होतं. मात्र आजच्या बंद दरम्यान नगर शहरातील बहुतांश सराफ दुकानं नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं दिसून आलं. बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळही कायम होती. स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलनातील अंतर्गत मतभेद समोर आल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली. बाहेरून आलेल्या नेतृत्वाच्या आक्रमक भूमिकेला स्थानिक स्तरावर अपेक्षित साथ मिळाली नसल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान लढा कोणासाठी आणि पाठिंबा कोणाचा असा सवाल आता व्यापारी वर्तुळात उपस्थित केला जातोय. तर या बंदला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्ते बचावात्मक भूमिकेत गेल्याची चर्चा देखील शहरभर सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.